पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं, पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं, सोडून जाता येणार नाही असं एक बंधन हवं, सोडून जाता येणार नाही असं एक बंधन हवं. हवा आहे परत माणसाला हरवलेला भाव, हवा आहे माणसाला हरवलेला भाव, प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव, थोडासा शिरकाव. देशील आणून परत माझी हरवलेली नाती, देशील आणून परत मला हरवलेली नाती, नेशील मला परत जिथे आहे माझी माती. यंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान दे, यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान दे. देशील का बाप्पा, देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान रे, देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं तरी दान रे. आदरणीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्र हो, आजचे सर्व शुभचिंतन स्वीकारणारे माझे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, माझे सर्व सहकारी. अरे तुम्ही सगळ्यांनी खरंच रडवलं आम्हाला. रोहन, ही जी मुलं बोलत होती तेव्हा अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होतं. इतके भाऊक होऊन कधी न बोलणारा आमचा ओंकार सुद्धा अतिशय सुंदर बोलून गेला. त्यामुळे खरोखरच गेल्या 6 वर्षांमध्ये जो ऋणानुबंध आमच्या तुमच्यामध्ये जो जडलेला आहे तो खरंच त्या संस्कृतीनं म्हटल्याप्रमाणे, अमृतानं म्हटल्याप्रमाणे की 2 मिनिटांमध्ये कसं काय सांगायचं हा एक यक्ष प्रश्न आहे. परंतु अनेक वेळा मन तुमच्या समोर मी मोकळं केलेलं आहे, तुम्ही माझ्या समोर मोकळं केलेलं आहात. तुमची अशी सक्ती होती की सर आज तुम्ही बोललंच पाहिजे, खास त्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अनेक संस्काराची मोती तुमच्यामध्ये तुम्हाला आम्ही दिलेले आहेत. या ठिकाणी आजच्या या दिवशी निरोप न म्हणता आपण शुभचिंतन म्हणतो. खऱ्या अर्थानं तुम्ही आजपासून या विद्यालयातून निरोप घेत आहात आणि SSC परीक्षेला सामोरे जात आहात. प्रथमतः पुढे मला वेळ मिळेल का नाही किंवा माझे भाव तसेच टेम्पो माझा राहील का नाही सांगता येत नाही. आधीच तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना भरभरून मनापासून आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दहावी नंतर आपल्याला काय करायचं आहे हे अनेकांनी ठरवले असेल, ठरवलेले नसेल. आता आपण समाजामधील किंवा या व्यवहारामधील अनेक गोष्टी माहित आहेत आपल्याला की पारंपरिक अनेक अशा विद्याशाखा आहेत. इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल सेक्टर असेल, अशा सेक्टर्स मध्ये आपण जाणार आहोत. काहींना वाटतं मी इंजिनियर व्हावं, काहींना डॉक्टर व्हावं असं वाटतं. परंतु आज आपण समाजामधील अवस्था जर पाहिली तर 50% विद्यालयांमध्ये महाविद्यालयांमधील इंजिनिअरिंगचे जागा आज मोकळ्या आहेत. अभियांत्रिकी झाले म्हणजे इंजिनियर झालेले अनेक अभियंते आज अतिशय अल्प पगारामध्ये काम करतायत. फक्त मी नोकरी करणार यासाठी मी शिक्षण घेणार, मी नोकरी करणार, मी पैसे मिळवणार यासाठी माझी डिग्री असणार आहे, असा हा भाव मनातून पहिल्यांदा काढून टाका. शिक्षण आणि नोकरी, शिक्षण आणि पैसा यांच्यामध्ये फारकत झाली पाहिजे. पहिल्यांदा एक मनाशी कुणगाट तुम्ही बांधली पाहिजे. मी या शिक्षणामधून मला काही बनता आलं नाही तर किमान मी एक माणूस तरी बनेन, एवढी मात्र निश्चित तुम्ही मनाशी कुणगाट बांधली पाहिजे. माणूस म्हणजे नेमकं काय असतं बाळांनो? माणूस म्हणजे नेमकं काय असतं? एखादा वयोवृद्ध आपल्या घरातील पालक असतात आणि आपल्या घरातल्या पालकांना कुठेतरी बाहेर जायचं असतं आणि मग त्यावेळेला घरातल्या वयोवृद्धांचा पेहराव आपण पाहतो, पारंपरिक पेहराव असतो आणि त्या पेहरावामध्ये जातात. अनेक वेळा असं वाटतं आपल्याला चल मला बस स्टँड पर्यंत सोडून ये किंवा माझ्याबरोबर सांगलीला आहे किंवा माझ्याबरोबर कोल्हापूरला, माझ्याबरोबर साताऱ्याला किंवा आणखीन कुठे आहे असं सांगतात. त्यावेळेला आपण नकळत त्यांना अनेक वेळा अशी मी उदाहरण पाहिलेली आहेत. तुम्ही चला पुढे, मी येतो. किंवा ते पुढे पुढे जात असतात, आपण मागे मागे येतो. इथं कुठेतरी संस्कार हरवल्यासारखे वाटतात. म्हणून मी मगाशी म्हटलं की आपल्याला या सुसंस्कारित जगामध्ये, सुसंस्कारित शाळेतून आलेलो आहोत, अशा पद्धतीची पोच पावती समाजाकडून, तुमच्याकडून मिळाली पाहिजे. तरच या दिलेल्या शिक्षणाचा, तुम्हास पुरवलेल्या संस्काराच्या शिदोरीचा काहीतरी उपयोग झाला असं आपल्याला म्हणता येईल. पारंपरिक विद्याशाखांच्याकडे न वळता नवीन विद्याशाखा तुम्ही निवडता आल्या पाहिजे. तुम्हाला त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा आहेत. सर सांगायला अभिमान वाटतो की या विद्यालयातील विद्यार्थी MPSC असेल, NNMS असेल, NTS असेल, स्कॉलरशिप असतील, ज्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षांमध्ये 51 विद्यार्थी या वर्षभरामध्ये उज्ज्वल असं यश संपादन केलेलं आहे, स्कॉलरशिप्स मिळवलेले आहे. अशा पद्धतीच्या स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्याची पूर्वतयारी या विद्यार्थ्यांच्याकडून आम्ही करून घेतलेली आहे. आणि खरोखरच भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही IAS IPS ऑफिसर व्हाल आणि जेव्हा आमच्या समोर याल किंवा संपर्कामध्ये याल विद्यालयाच्या, तेव्हा खरंच अभिमानानं आमचा ऊर भरून येईल.
तो देशाला आणि तुमच्या समाजाला, त्याचबरोबर तुमच्या घराला, बालकांना तो एक अभिमान असेल. आम्हाला सुद्धा एक अभिमान असेल. अभिमानाची पोचपावती आम्हाला, त्या संस्कारांची पोचपावती निश्चितपणे आम्हाला मिळेल. म्हणून पारंपरिक विद्याशाखांकडे न वळता स्पर्धा परीक्षांच्याकडे तुम्ही वळा, असं मला या ठिकाणी निश्चितपणे सांगावं असं वाटतं. त्यासाठी लागणारी सर्व मदत यानंतर सुद्धा आमचं विद्यालय तुमच्यासाठी सदैव तत्पर असेल. कोणतीही मदत तुम्हाला लागली तर आम्ही सर्व शिक्षक तुमच्यासाठी सदैव तयार असू. तुम्ही केव्हाही हाक द्या, आम्ही त्या हाकेला लगेच आम्ही प्रतिसाद देऊ. या विद्यालयाचा निकाल तुम्ही 100% लावणार आहे असं अभिवचन तुम्ही दिलेलं आहे. निकाल 100% गुणात्मक विकास आपल्याला साधायचा आहे बाळांनो. या ठिकाणी संख्यात्मक विकास सरांनी सांगितलं आम्हाला 100% नको आहे, आम्हाला 99% लागले तरी चालतील, पण आमचे ते 30-40 विद्यार्थी जे आहेत ते 90%च्या पुढे आले पाहिजेत. संख्यात्मक विकास या विद्यालयाचा यापूर्वी 90-95% निकाल लावून विद्यालयाने उच्चांक गाठलेला आहे. परंतु आता आपल्याला गाठायचा आहे तो गुणात्मक विकास करायचा आहे. म्हणजेच गुणात्मक विकास म्हणजेच 90% किंवा 95%च्या पुढचे विद्यार्थी किती माझ्या विद्यालयाचे येतात, यावरती शाळेची गुणवत्ता आणि शिक्षकांची गुणवत्ता ही ठरत असते. निश्चितच तुम्ही सर्व विद्यार्थी आम्हाला गुणवान म्हणायला अशी पार्श्वभूमी निर्माण कराल. आमच्याकडे समाज एका विशिष्ट आणि आदर्श अशा नजरेने पाहेल अशा पद्धतीची पार्श्वभूमी या विद्यालयासाठी आणि आम्हा सर्वांसाठी तुम्ही निर्माण कराल अशी या ठिकाणी मी अपेक्षा ठेवतो. या समाजामध्ये आपण काहीतरी बनत असतो, अधिकारी होतो, उद्योजक होतो, प्रगतशील शेतकरी बनतो. मला एवढं सांगायचं आहे, आपल्याला असं मोठं काही होता आलं नाही तरी किमान आपण जे जीवन जगत असतो त्यामध्ये माझ्याकडे कोणी बोट करून दाखवणार नाही याची खबरदारी पहिल्यांदा आपण घेतली पाहिजे. माझं पहिलंच वाक्य असं होतं, आपल्याला काही बनता आलं नाही तर किमान आपण माणूस तरी बनलं पाहिजे. ही मात्र कुणगाठ मनाशी तुम्ही बांधली पाहिजे. म्हणजेच कोणत्याही गुन्हेगारीमध्ये, कोणत्याही भांडणामध्ये, तक्रारीमध्ये, तंट्या बखाड्यांमध्ये किंवा अशा कोणत्याही अशा वाईट कृत्यांमध्ये तुमचं नाव कुठेही येऊ नये आणि तुमच्या आणि आमच्या या कर्तृत्वाला कुठेही गालबोट लागू नये अशा पद्धतीची कृती आणि उक्ती तुमच्यामधून असावी अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तुमच्या पालकांनी, तुमच्या शिक्षकांनी, तुमच्या शाळेने आणि गावांनी, तुमच्या मित्रांनी अनेक प्रकारचे उपकार तुमच्यावरती केलेले आहेत. त्यांचे ऋण तुम्हाला फेडायचे आहेत. तुमच्या गुरूंचं ऋण तुम्हाला फेडायचं आहे. विद्यालयाचं ऋण फेडायचं आहे. भविष्यामध्ये ज्या कोणत्या पदावरती तुम्ही असाल त्या पदावरून तुम्हाला तुमच्या गुरूंपर्यंत आणि तुमच्या विद्यालयाच्या प्रगतीकडे निश्चितपणे पाहता आलं पाहिजे. प्रगतीमध्ये तुमचा जो मोलाचा वाटा आहे तोही तुम्हाला उचलता आला पाहिजे. यथाशक्ती मदत तुमच्याकडून या विद्यालयाला झाली पाहिजे. हे विद्यालय एक पंचतारांकित विद्यालय म्हणून नावारूपाला आणण्यासाठी तुम्हा सर्वांची या विद्यालयास गरज आहे. भविष्यामध्ये तुम्ही मोठे व्हाल, निश्चितपणे या विद्यालयाला अशा भरीव असं कार्य आणि मदत तुम्ही कराल अशी अपेक्षा ठेवतो. या ठिकाणी बोलणारे अजून वक्ते भरपूर आहेत, बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु शेवटी फक्त जाताना एक छोटीशी हिंदी कविता तुमच्यासाठी मी सादर करतोय. ती कविता अशी आहे, त्यामध्ये जीवनाचं सार आणि जीवनामधील मर्म जे आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. जीवन पथ जटिल है ये, जीवन पथ जटिल है ये, कालचक्र कठिन है ये. जीवन पथ जटिल है ये, कालचक्र कठिन है ये. पग पग पे भेद भाव है, रक्त रंजित पाव है, रक्त रंजित पाव है. जन्म से किसी के सर वंश की छाव है. झूठ के रथ पे सवार डाकुओं का गांव है, झूठ के रथ पे सवार डाकुओं का गांव है. किसी के पास है छल कपट, किसी के पास है छल कपट. आपण आपल्या जीवनाला सामोरं जात असताना अनेक प्रकारची माणसं आपल्या समोर येणार आहेत. या सर्वांना आपल्याला सामोरं जायचं आहे. कुणाच्या मनामध्ये कावेबाजपणा असेल, छलकपट असेल किंवा आणखी मोह असेल आणि मोहाचे प्रसंग आयुष्यामध्ये निर्माण होतील. या सर्व मोहाच्या प्रसंगांच्या वरती आपल्याला विजय मिळवायचा आहे. किसी के पास है छल कपट, किसी के रूप का वरदान है. ये सोच के मत बैठ जा कि ये विधि का विधान है. ये सोच के मत बैठ जा कि ये विधि का विधान है. बज रहा मृदंग है, बज रहा मृदंग है, ये कहता अंग अंग है. बज रहा मृदंग है, ये कहता अंग अंग है. कि प्राण अभिशेष है, कि प्राण अभिशेष है, मान अभिशेष है, मान अभिशेष है. उठाले ज्ञान का धनुष्य. तुम्हाला दिलेलं ज्ञान जे आहे, ज्ञानाची शिदोरी म्हणजे ते ज्ञानाचं धनुष्य आहे तुमच्यासाठी. उठाले ज्ञान का धनुष्य, एक कण भी और कुछ मांग मत भगवान से. एक कण भी और कुछ न मांग भगवान से. ज्ञान की कमान पे लगा दे तू विजय का तिलक. ज्ञान की कमान पे लगा दे तू विजय का तिलक. काल के कपाल पे लिख दे तू ये गुलाल से, लिख दे तू ये गुलाल से. कि रोक सकता है कोई, कि रोक सकता है कोई तो रोक के दिखा दे, दिखा दे मुझे. हक छीनता आया है जो अब छीन के बता मुझे. हक छीनता आया है जो छीन के बता दे मुझे.
ज्ञान के मंच पर सब एक समान है, ज्ञान के मंच पर सब एक समान है, विधि का विधान पलट दे वो ब्रह्मास्त्र ज्ञान है, वो ब्रह्मास्त्र ज्ञान है। जो आज से ये ठान ले, तो आज से ये ठान ले, ये बात गांठ बांध ले, जो आज से ये ठान ले, ये बात गांठ बांध ले कि कर्म के कुरुक्षेत्र में ना रूप काम आता है। लक्ष्य ठेवा कि कर्म के कुरुक्षेत्र में ना रूप काम आता है, ना झूठ काम आता है, ना रूप काम आता है, ना झूठ काम आता है, ना जाति काम आती है, ना बाप का नाम काम आता है, ना जाति काम आती है, ना बाप का नाम काम आता है। सिर्फ ज्ञान ही आपको आपका हक दिलाता है, सिर्फ ज्ञान ही आपको आपका हक दिलाता है। विद्यार्थी मित्रांनो, यामधून तुमचं ज्ञान जे आहे हे ज्ञान सर्व ठिकाणी उपयोगी पडणार आहे। मगाशी त्या विद्यार्थ्याने सांगितलं, मी हे वाक्य नेहमी सांगतो तुम्हाला, इट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट इन विच प्लेस यू आर स्टँडिंग। तुम्ही कुठे उभे आहात याला अजिबात महत्व नाही। वेदर यू आर पुअर और रिच, वेदर यू आर बिलॉंगिंग फ्रॉम lower caste or upper class, it doesn't matter. Whether you are fair or you are black, it doesn't matter. तुम्ही काळे आहात, गोरे आहात, गरीब आहात, श्रीमंत आहात, महार, मांग, चापार, वडार, जैन, साळी, कोळी, कोष्टी, शिंपी, कोणत्या जाती धर्मामध्ये आहात याला जास्त महत्व नाही। महत्व आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन विच डिरेक्शन यू आर गोईंग। तुम्ही निवडलेली दिशा सगळ्यात महत्वाची आहे। म्हणून दिशा तुमची चांगली ठेवा, तुम्हाला निश्चित यश मिळेल। आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझी रजा घेतो। धन्यवाद। स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगायला हवं, स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगायला हवं, 4 जणांचे अश्रू पुसून समाज ऋण फेडायला हवं, समाज ऋण फेडायला हवं, अशी शिकवण तुम्ही तुमच्या